हॅलो मित्रांनो, तर आत्ताच ड्युटीवरून आलेले आहे आणि व्हिडिओ का बनवते आहे तर अर्जंटमध्ये व्हिडिओ बनवते. कारण की एक पेशंट आला होता, आत्ताच बाबू आला होता छोटासा, आणि त्या बाबूने काय केलं होतं माहिती तुम्हाला. त्याने ते आपलं ड्रेन क्लीनर असताना पावडर ते त्याने चाखलं होतं. तर घरचे क्लिनिंग करत होते. क्लिनिंग करता करता ते ड्रेनेज पावडरचं पॅकेट ओपन केलं त्यांनी आणि तसंच बाजूला ठेवलं. बाबूला समजत काय, 2 वर्षाचा बाबू होता, तर गेला त्याच्यामध्ये हात टाकला. त्याला वाटलं काहीतरी खायचंच पॅकेट आहे. हात टाकलं, ते जास्त तोंडात घेतलं. तोंडामध्ये घातल्याच त्याला लगेच वॉमिटिंग चालू झाल्या. 2-3 त्याने उलट्या केल्या आणि हे पूर्ण ओठ आहेत ना, ओठावर पूर्ण अल्सर आले त्याला बाबूला. तर सांगायचं हेच तात्पर्य आहे की जर काही तुम्ही अशा ज्या क्लीनर वगैरे असतात ना, वॉशरूमचे वगैरे, हे भरपूर पेशंट येतात आमच्याकडे. हे जे काय असेल ते लहान मुलांपासून लांब ठेवा. ते ठेवतात लांब, पण काय होतं नकळत काय होतं, काहीतरी काम करत असतात, घाईमध्ये पटकन घेतात ते आणि तसंच बाजूला ठेवतात. तर ते ड्रेनेज क्लीनर बापरे खूप डेंजर आहे. एवढे पूर्ण ओठ बापूचे सुजलेत, असे एकदम मोठे झालेत आणि कंटिन्यू रडते ते. तर मग हे त्रास टाळण्यासाठी जर असं क्लिनिंग वगैरे करत असाल तर खूप सतर्क राहावंच लागणार आहे. नाहीतर मग हे असे परिणाम होतात. तर बरं म्हणजे असं की ठीक आहे, जास्त काही हानिकारक नाही झालेलं, फक्त त्याच्या ओठावरतीच लागलं आहे. पण मी तुम्हाला सांगते कारण की तुमच्या पण घरी छोटे बाबू असतील, आसपास असतील, तर हे ड्रेनेज पावडर, हार्पिक, डेटॉल, परत ते पेंट थिनर असते ना, त्याचे पण पेशंट येतात आणि रात्रीच येतात कधी तर हे काय रात्रीचं काय माहीत नाही, पण रात्रीचं पण खूप लेट असे येतात ॲडमिशन. तर माझं हेच सांगायचं आहे की सारखंच पेशंट यायला लागले ना, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते की बाबा हे सारखेच हे पेशंट येत आहेत. तर लहान मुलांवरती लक्ष द्यायचे कितीच गरजेचं आहे मी सांगते. नकळत म्हणजे थोडंसं पण त्यांच्यावरचं नजर हटली आणि असे काही गोष्टी असेल तर ते डायरेक्ट घेतात आणि पितात. त्यांना काय समजत नाही काय आणि काय नाही. पण खूप त्रास होतो मुलांचा त्रास टाळण्यासाठी थोडं त्यांना समजेपर्यंत तरी त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे हे 2-3 वर्षाचे चालतात ना, चुलबुल इकडून तिकडं, त्यांच्याकडं तर लक्ष द्यायचं गरजेचंच आहे. आणि विशेष ते दुसरं अजून काय आहे की ते नाकामध्ये त्यांना मुरमुरा टाकतात, कुठं शेंगदाणा टाकतात, हे सुद्धा गोष्टी खूप येत आहेत आजकाल. आणि खूप रडतात, खूप त्रास होतो त्यांना. कारण की शेंगदाणा, मुरमुरा असं काही नाकामध्ये वगैरे घातले ना, ते फुगतं, पाणी सुक करून घेऊ लवा सुकतं होतं. मग ते एकदम असं मोठं होतं आणि मग त्यांना इरिटेशन होतं श्वास घ्यायला आणि कंटिन्यू रडतात. किती परेशानी मुलांची. त्यापेक्षा थोडंसं लक्ष द्या आणि रात्रीचं तर लक्षच द्या, कारण उठतात ते आणि डायरेक्ट विषय अजून एक राहिले, डांबर गोळी नसते का ती आपण कपड्यामध्ये ह्याच्यामध्ये चांगला सुगंध देण्यासाठी ठेवतो, ते सुद्धा घेतात मुलं. सांगते मी तुम्हाला, त्याचेसुद्धा आलेत केसेस आमच्याकडे. तर सांगायचं हेच तात्पर्य आहे की बाबा अशा सगळ्या गोष्टी होत आहेत, लहान मुलं घेत आहेत, तर काळजी घ्या. मुलांपासून अशा गोष्टी लांब ठेवा आणि जास्तीत जास्त मुलांची काळजी घ्या. बस एवढंच सांगायचं होतं. ते ड्रेनेज पावडरचं मी आज बघितलं ना, त्यामुळे हा व्हिडिओ काढायचा. नाही तर असे पेशंट तर मी नेहमीच बघते, पण असं वाटतं ना कोणा की जास्त सांगते आणि कुठं काय एक्स्ट्रा सांगायला वगैरे असं वाटू नये म्हणून मी असे कधी व्हिडिओ टाकले नाही. पण हा म्हणलं आता टाकावंच की एकदा बघूया, आपण पण सांगू कोणाला काय फरक पडतो किंवा कोणाला आवडेल नाही आवडेल तर तुम्ही कमेंट करा तसं काय तुम्हाला वाटते वगैरे. तर त्या बच्चूचा फोटो वगैरे काही शो वगैरे नाही केलेला, म्हणजे काढतच नाहीत आम्ही तसे काही. पण मी सांगते, मी पाहिलं आहे की पूर्ण ओठ आहेत ना, ओठ असे सुजलेत अक्षरशः, माहिती आहे का. 2 वर्षाचे किती लहान आहे ते. तर मग हा त्रास टाळण्यासाठी मुलांकडे लक्ष द्या, थोडं त्यांना समजेपर्यंत बघा वगैरे, बाकी काही नाही आहे. हेच सांगायचं होतं म्हणून व्हिडिओ काढला होता. तुम्हाला तर माहितीच आहे की मला व्हिडिओ काढायला एवढं जमत नाही, पण मी काढण्याचा प्रयत्न करत असते. ही इन्फॉर्मेशन द्यायची होती म्हणून मी काढायला लागले. आत्ताच आले मी ड्युटीवरून आणि लगेचच पोस्ट करणार आहे. तर बाय मित्रांनो, टेक केअर. लहान मुलांची काळजी घ्या आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करणार तर मला असं समजेल की हा व्हिडिओ जर कुणाला आवडला वगैरे, तर मी असेच माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सांगेल की आमच्या आज हॉस्पिटलमध्ये काय झालं, काय नवीन किस्से घडले, हे पण मी तुम्हाला नक्की सांगेल. तर बाय बाय फ्रेंड्स, गुड नाईट.